तर षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतोय सोमनाथ मात्रे आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साजन आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहन या खेळाडूला आपण पाहतोय। सोमनाथ मात्रे षटक क्रमांक पहिलं 4 षटकांचा सामना आहे आणि हा सामना देखील रंगेल कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि बलाढ्य संघामध्ये आपण सामना पाहतोय। गोलंदाज तयार सोमनाथ मात्रे राईट अप ओव्हर द विकेट पहिलाच बॉल साजनच्या बॅटमधून आलाय हा मोठा फटका चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत असताना ठोकलाय षटकार। फटका पाहायला मिळतोय साजनच्या बॅटमधून गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेट स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं परंतु नो बॉल आहे खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू होता आणि पंचांनी दंडित केलाय पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल। या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती 7 धावा धावफलकावरती आपण पाहतो। या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती साजनच्या बॅटमधून खूप चांगला फटका पाहायला मिळाला काही चांगली बॅटिंग करतायत यावेळेस पहिला तर समोरच्या दिशेने खेळले तर लॉंग ऑफला शतरक्षक नाही आहे मिड ऑफच्या शतरक्षकाला बीट करून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक दर्जेदार फटका साजनच्या बॅटमधून येतोय। गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस फुलटॉस बॉल चेंडूला स्लॉग हिट केलाय बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी पलीकडे वेट फॉर द अंपायर सिग्नल दिस इज अ 4 रन चौकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून। या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। सोमनाथ मात्रेचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता मिड विकेटला टर्न केलाय शतरक्षक आहे डीप मध्ये चांगलं शतरक्षण त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि फक्त एकच धाव मिळाली या चेंडूवरती। या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती। नक्कीच या ठिकाणी कुमार गीत रोशन पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत आणि युवा उद्योजक आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। आणि अगदी जर पाहिलं तर रोशन पाटील यांची सुपुत्र आहेत इथे पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला चेंडू होतोय रक्षक आले चेंडूवरती आणि इथे फक्त एकच धाव मिळते। मागील 2 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी सोमनाथ मात्रेची आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला त्यांच्यावरती आक्रमण केलं गेलं साजनच्या बॅटमधून षटकार आला तदनंतर आपण चौकार देखील पाहिला परंतु इथे चांगली बॅटिंग करत असताना साजन यावेळेस देखील चांगला फटका खेळले तर चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग रिजन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचले चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या। या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि काय चांगली सुरुवात मिळाली आहे माऊली स्पोर्ट्स रांजणोळ या टीमला कारण इनिशियल ओव्हरमध्ये 19 धावा सुरुवातीच्या षटकामध्ये आपण 19 धावा पाहतोय आणि तसेच 2 धावांची पेनल्टी देखील माऊली स्पोर्ट्स रांजणोळ या टीमला बसलेली आहे कारण ड्रेसिंग कंपल्सरी आहे एकसारखे गणवेश नसल्यामुळे रांजणोळ टीमला 2 धावांची पेनल्टी म्हणजे सुधारित धावसंख्या 21 धावा आपण धावफलकावरती पाहतोय। षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवरती जयेश मात्रे पहिल्या षटकामध्ये साजनच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला काय जबरदस्त सुरुवात त्यांनी केली या मॅच मध्ये जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून चांगले फटके देखील आले। गोलंदाज षटक क्रमांक दुसरा जयेश मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडला रोहन राऊंड विकेटनं इथे जर पाहिलं तर लाईन खराब आहे दिशाहीन चेंडू होता आणि इथे जर पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळाला जयेश मात्रेचा
आपली गोलंदाजाची दिशा ही फार महत्त्वाची असते, कारण आपली दिशा आपल्या संघाची दशा ठरवत असतो. आणि इथे जर पाहिलं तर वाईट बॉल पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. आणखीन एक धाव ॲड केली जाते 22 धावा धावफलकावरती. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला पुल केलाय इंटू द गॅप, परंतु शतरक्षक आलेत फ्रेममध्ये. चांगलं शतरक्षण त्यांच्या माध्यमातून आपण मिड विकेट रिजनमध्ये पाहतोय आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जयेश म्हात्रे या षटकामध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू जरूर वाईट आला, परंतु तदनंतर चांगला चेंडू टाकण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केला या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग इनला साजन हा खेळाडू आपण पाहतोय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर जास्त उचली प्राप्त झाली आणि पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय आणि अजून एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव मिळते. इथून गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे माऊली स्पोर्ट्स रांजोली या टीमसाठी, परंतु सातत्याने ते गोलंदाज चुका करतायत. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आणि इथे जर पाहिलं ना अजून धावा ॲड होतात धावफलकावरती. यावेळी चेंडूला हुक केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जातो इनटू द गॅप सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार फटका साजनच्या बॅटमधून येतोय, आणखी एक धुवाधार चौकार. स्ट्रोक पाहायला मिळाला, चेंडूला हुक केला होता आणि इनटू द गॅप हा फटका खेळले होते साजन, आणि साजनच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका या मॅच मध्ये पाहायला मिळाला. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय या मॅच मध्ये. जयेश म्हात्रे साजनसाठी अजून एक उडवलाय, वाह व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका. सहा धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. साजन अक्षरशः बरसलेत या मॅच मध्ये. काय बॅटिंग करतायत, कमाल दाखवली आहे आतापर्यंत. मोठे फटके ते खेळतायत आणि अजून एक लांब 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 लचक सिक्सर. तर नक्कीच पाहिलं तर सातत्याने मोठे फटके येत आहेत. फलंदाज साजनच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार आपण पाहिले. जयेश म्हात्रेच्या विरोधात आक्रमण इथे पाहायला मिळते. कुठून तरी इथे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे जयेश म्हात्रेला, परंतु त्याच्या विरोधात सातत्याने मोठे फटके येत आहेत या मॅच मध्ये. काय फलंदाजी करतायत, इम्प्रेस करतायत साजन. यावेळेस चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे डीप मध्ये. कंट्रोल पूलचा फटका होता, चेंडूला थोडं खाली ठेवलं आणि एकच धाव मिळते साजनला. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कुठेतरी या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली होणं फार गरजेचं आहे, परंतु गोलंदाजांवरती आक्रमण केले गेले. यावेळी समोरच्या दिशेने खेळलेत, फटका फसलाय लॉंग ऑनला. सोमनाथ ठाकरे अगदी चेंडू खाली, करणार नाहीये चूक, टिपलाय झेल आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
म्हसोबा पिंपलास या संघाने केलेली आहे या मॅचमध्ये. खरं तर या ठिकाणी साजन चांगली बॅटिंग करतोय, परंतु रोहन बाद झालेत. नवीन फलंदाज विशाल मैदानावरती दाखल होतोय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला केवळ ढकललं आणि एका धावेमध्ये परावर्तित करत असताना दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 43 या आकड्यावरती. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय म्हसोबा पिंपलास हा संघ. टॉस खरं तर जिंकला होता रांजणोळी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि कुठेतरी तो निर्णय त्यांच्या अंगलट आलाय असंच दिसतं या मॅचमध्ये. यावेळेस फक्त चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलं होतं, परंतु यष्टीरक्षक चुकी करतायत आणि धाव घेतली जात नाही. साजन थांबले होते आणि एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून विजयला कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. विजय पाटील या गोलंदाजाला या षटकामध्ये सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु येणारे 4 चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती त्यांना हाताळावे लागतील. विजय पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट साजनच्या विरोधात. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालेला नाहीये. चेंडू खाली राहिला होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खराब आहे आणि बॉल मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषा ओलांडतोय, सीमारेषा पार, चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 47 या आकड्यावरती. यावेळेस स्लोवर वन, लॅक ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला होता साजननं आणि ते डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडूच्या रेषेमध्ये देखील आले नव्हते, चांगला चेंडू पाहायला मिळाला. अशाच प्रकारे गोलंदाजी सुरुवातीपासून व्हायला हवी होती माऊली स्पोर्ट्स रांजणोळीसाठी, परंतु सुरुवातीच्या गोलंदाजीवरती आक्रमण झालं आणि कुठेतरी धावसंख्या खूप मोठी पाहायला मिळते. इथे पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरून अगदी मिडॉनला आलेत सोमनाथ ठाकरे आणि तिथे जर पाहिलं तर चांगलं क्षेत्रक त्यांच्या माध्यमातून आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 48 या आकड्यावरती. खोलात टाकलाय समोरच्या दिशेने, चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा सोमनाथ आलेत, इथे देखील एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 49 या आकड्यावरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. विजय पाटीलनं कमबॅक करणारं षटक त्याचं राहिलं. आतापर्यंत फलकावरती धावा जर पाहिल्या तर 49 धावा. इथून देखील माऊली स्पोर्ट्स रांजणोळी संघ कमबॅक करू शकतो या मॅचमध्ये. या षटकामध्ये कमी धावा द्याव्या लागतील, विकेट घ्याव्या लागतील आणि कमी धावांवरती फलंदाजांना रोखावं लागेल. हे कार्य मात्र गोलंदाजाला करावं लागेल. परंतु एका बाजूला साजन आक्रमक झालेत, त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येतात. विशाल देखील सिंगल डबल्स घेतात या मॅचमध्ये, परंतु हा षटक निर्णायक आहे या मॅचमध्ये. जर कलाटणी द्यायचं असेल ना तर इथून विकेट घ्याव्या लागतील टीम रांजणोळीला. गोलंदाज पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 कार्तिक आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, युवा गोलंदाज. यावेळेस आडव्या बॅट विशालच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. त्यांच्यावरती आक्रमण देखील झालंय, कारण पहिला चेंडू टाकत असताना खराब चेंडू होता, अगदी खेचून हा फटका खेळला होता आणि 6 धावांसाठी विशालच्या बॅटमधून येणारा हा फटका होता. विशाल देखील आक्रमक झालेत, कारण सुरुवातीला आपण साजनच्याच बॅटमधून मोठे फटके पाहत होतो या मॅचमध्ये, परंतु विशालनं देखील रंग बदललेला आहे आणि त्यांनीही ठोकलाय या मॅचमध्ये षटकार. यावेळी चेंडूला हुक केलाय, लांब लचक हा फटका आहे. हा देखील चेंडू जातोय सलगचा दुसरा, कार्तिकच्या विरोधात ठोकलाय विशालने षटकार. एकसष्ट धावा धावफलकावरती आपण पाहतोय, 61 धावा.
फलकावरती सलगचा दुसरा षटकार आलाय विशालच्या बॅटमधून. कार्तिक युवा गोलंदाज आहे आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये त्याच्यावरती आक्रमण करत असताना दोन्ही फलंदाज. कार्तिक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस तिसरा देखील उडवला. 3 इन अ रॉ. अप्रतिम फलंदाजी करतायत विशाल. सलगचा तिसरा षटकार विशालच्या बॅटमधून. जाऊन पोहोचली आहे ती 67 या आकड्यावरती. कार्तिक नौखा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात इथे आक्रमण होतं. युवा गोलंदाज त्याच्या विरोधात इथे चांगली फलंदाजी करतायत. इथे जर पाहिलं तर इथे देखील मोठा फटका खेळू शकले असते विशाल, परंतु स्वतःला रोखलं आणि स्ट्राईक रोटेट केली विशालने. आणि इथे जर पाहिलं तर एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 68 या आकड्यावरती. 14 चेंडूमध्ये 41 धावांवरती खेळतोय साजन या मॅच मध्ये. कारण आजच्या दिवसामध्ये आपण आकाशच्या बॅटमधून 53 धावा पाहिल्या. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक सुरई संघाचा आकाश पाटीलच्या बॅटमधून आणि साजनला देखील संधी आहे. 41 धावांवरती तो खेळतोय आणि अजून 2 चेंडू शेष आहे त्या षटकामध्ये. म्हणजेच काय इथून त्याला 2 मोठे फटके खेळायचे आहेत. कार्तिक ओव्हर द विकेट. इथे मोठा फटका साजनच्या बॅटमधून येतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार रुबाबदार षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदरीत पाहिलं तर 74 या आकड्यावरती आणि 15 चेंडूमध्ये 47 धावांवरती खेळतोय साजन या मॅच मध्ये. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे अर्धशतक झळकवण्यासाठी. गोलंदाज तयार. कार्तिकचा हा चेंडू डॉट आलाय. साजनचा हा फटका फसलाय आणि कुठेतरी अर्धशतकापासून तो वंचित राहिलाय. इथे 74 धावा फलकावरती झाल्यात आणि 75 धावांचं टार्गेट सेट केलंय माऊली स्पोर्ट्स रांजणोळी या संघाच्या विरोधात. काय जबरदस्त फलंदाजी केली. साजनचं कौतुक करावं लागेल जरूर. त्याच्या माध्यमातून अर्धशतक आलं नाही परंतु त्याने क्रीडा रसिकांची मनं जिंकली. तब्बल 47 धावा 16 चेंडूमध्ये त्याने बनवल्या आहेत आणि तो मात्र आता मैदान सोडतोय. कारण 4 षटकामध्ये जर पाहिलं तर 74 धावा या ठिकाणी म्हसोबा पिंपलास या संघाने केल्या आहेत. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी प्रचित 11 खांडपे आणि मिताली इंटरप्राइजेस वडगर या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. नक्कीच या ठिकाणी टॉस केला जाईल. दिलीप भोईर माजी सदस्य ग्रामपंचायत ढुंगे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. प्रचित 11 खांडपे आणि मिताली इंटरप्राइजेस वडगर या 2 संघामध्ये हा सामना खेळवला जाईल. तर नक्कीच मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. तर वडगर संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय निर्णय काय? स्वतः आयोजक आहेत आणि स्वतःच्या आयोजनामध्ये तुम्ही खेळताय. कसं वाटतं एकंदरीत एवढी तुमची मेहनत आहे? तरीकीच या ठिकाणी शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि खांडपे संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय. जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये. कॅप्टन कूल ईशांतला आपण पाहिलं. वडघर टीमचा नवीन हत्यार ब्लॅक डायमंड.
चला टीम पिंपळास आपण फिल्डिंग सेट करा आणि त्याचप्रमाणे टीम रांजनोली सलामीची जोडी मैदानात मध्ये त्वरित पाठवा. सामन्याला सुरुवात होत आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. एकंदरीत आज आपल्याला स्पर्धेमध्ये क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं, बट पिंक बॉल टेस्ट मॅच मध्ये सध्याच्या घडीला इंडियन टीम मागे आहे, कारण 56 धाव्यांवरती 2 विकेट गेलेत. सोमनाथ महात्रे आणि त्यांच्या समवेत जयेश महात्रे आपल्याला सलामीला पाहायला मिळतात, जे पेशाने पहिले षटक रोहन गोलंदाजी मार्क वरती तयार होतो. चला टीम पिंपळास थोडी आता घाई करा, कारण यानंतर देखील पाकले गेले तर 2 सामने आपल्याला या सामन्याला सोडून 2 सामने खेळवायचे. मसोबा पिंपळास संघ आपल्याला खेळताना दिसतो. पहिले सत्र काय बॅटिंग राहिली, साजन विशाल जबरदस्त. लक्ष जे ठेवलं गेलं 75चं टार्गेट. माझ्या दिशेने आपण जाऊया. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर फुल टॉस होता. ऑन साइडला हा फटका डीप मध्ये मिड विकेटला फोल्डर येतात आणि तोपर्यंत 2 धावा त्यामुळे इथे पूर्ण केल्या जातील. रिव्ह्यूची मागणी त्यामुळे इथे झालेली आहे. चेक केलं जाईल, कारण डाऊटफुल होतं त्या अनुषंगाने अंपायर्सने रिव्ह्यू घेतला. आणि निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाहीये. कारण चेंडू जर आपण पाहिला तर डीप देखील होत होता, त्या अनुषंगाने इट्स अ लीगल डिलिव्हरी आणि पहिल्या चेंडूवरती या 2 धावा पूर्ण. नेक्स्ट बॉल. हा फुल टॉस स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. सोमनाथ मिड ऑफला बीट केलंय, लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचतात आणि तोपर्यंत फक्त मिळेल एक सिंगल. सोमनाथ मात्र फार वर्षांपासून खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळतात. आता अगदी आपण पाहिलं गेलं तर भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये अमन स्पोर्ट्ससाठी देखील ते खेळायचे. आता सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये देखील ते खेळलेले आहेत आणि मला असं वाटतं की येत्या 3-4 वर्षांनंतर 40+ क्रिकेट ते जॉईन डेफिनेटली करतील. आणि हा फटका, ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की एखादा फटका मागील गेल्या 2 चेंडूंवरती व्यासपीठाकडे यायला हवा होता आणि तो फटका आता येतोय. डॉक्टर जयेश म्हात्रे यांचा बॅटमधनं हा षटकार. जयेश म्हात्रे बघा पेशाने डॉक्टर आहेत, बट क्रिकेटची ही आवड त्यांना मैदानामध्ये घेऊन येत असते. ॲडव्होकेट तर भरपूर सारे आपण पाहतो, त्यामध्ये हायवे दिवेस आहे, प्रथमेश म्हात्रे, त्यानंतर खारबावमधनं आपण सर्वेश कारभारीला पाहिलं, त्यानंतर केतनला पाहिलं, ते देखील ॲडव्होकेट आहेत. आणि आता डॉक्टर पूल करायचं होतं, बाटाने बॉलचा संपर्क आलेला नाही. निर्धाव चेंडू तर म्हणत नाही येतो. बघा टीम पिंपळास, तुम्ही वेळ घालवा आम्हाला हरकत नाहीये, बट 15 मिनिटांपेक्षा जर जास्त वेळ झाली तर लास्ट ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. आता सांगतोय. निर्धाव चेंडू दरम्यान इथे आला, धाव फळक आहे 9 वरती. कारण बघा अगदी लास्ट सीझन मध्ये मी सिनेट डान्सर क्रिकेट लीग देखील कव्हर केली मुंबईला. डान्सर्स देखील क्रिकेट खेळतात आणि हा फटका देखील पाकला गेले तर स्लॉट मध्ये टाकला होता आणि बॉलला पाठवलं प्लॉट मध्ये. आणखीन एक दमदार स्ट्रोक डॉक्टर जयेश म्हात्रे यांचा बॅट मधनं हा षटकार.
आणि सध्या असा घडीला बघा पुस्तकी ज्ञान त्यांच्याकडे भरपूर आहे आणि सध्या असा घडीला क्रिकेटिंग नॉलेज क्रिकेटिंग स्किल्स देखील किती भारी आहेत किती चांगले आहेत ते मैदानात दाखवतात. 2 चांगले स्ट्रोक डॉक्टर जयेश म्हात्रे यांच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 षटकार आपण पाकले. धाव फळक आता 15 वरती. का जर जयेश म्हात्रे यांची बॅट चालली ना तर कमबॅक होऊ शकतोय. सामना पूर्णपणे संपलेला नाहीये. लक्ष फार मोठं आहे. नेक्स्ट बॉल हा देखील शॉर्ट पिच पूल करण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटवरती आलेला नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिळेल फक्त एक सिंगल रन आणि अशा प्रकारे खेळ समाप्त दरम्यान इथे पहिल्या षटकामध्ये एकूण रन 16 आणि विकेट कोणत्याही प्रकारे गमावलेले नाहीये. म्हणजे येणाऱ्या 3 षटकामध्ये समीकरण जे उरलंय लक्ष आहे 75 धावांचं म्हणजे आवश्यकता इथनं असेल 59 धावांची. मग जो मी उल्लेख केला होता CDCL सिनी डान्सर क्रिकेट लीग तिथे रेमो डिसूजा सरांना मी पाहिलं. त्यानंतर बॉस्को मार्टिस जर तुम्हाला माहिती असतील बघा मोठे मोठे खऱ्या अर्थाने ॲक्टर्स असतील डान्सर्स आज क्रिकेट खेळतात. त्यानंतर WTCL देखील आता सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेट लीगला देखील कालच परवाच्या दिवशी त्याचं इनॉग्रेशन झालं जिथे हरभजन सिंग आले होते. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट देखील आजच्या डेटला आपण पाकले तर फार पुढे गेला. बघा एक काळ होता खऱ्या अर्थाने तेव्हा म्हटलं जायचं की टेनिस बॉल क्रिकेट खेळणं ही त्या लोकांची कामं ज्यांना काही कामधंदे नाही आहेत. बट आजच्या डेटला जर आपण पाहिलं ना मी सर्व ना टेनिस बॉल क्रिकेटरच्या बिहाफमध्ये नक्कीच म्हणेल की आज टेनिस बॉल क्रिकेट इतका डेव्हलप झाला ना की एखादा खेळाडू या टेनिस बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये स्वतःचं करिअर देखील बनवू शकतो. कारण आपण मागील सीझन ISPL देखील पाहिला. करण अंबाला 27 लाखामध्ये, भावेश पवारला आपण 11.5 लाखामध्ये पाहिलं. तसेच केतन म्हात्रेला आपण 16.5 लाखामध्ये पाहिलं. बघा टॅलेंट जर आहे ना तर आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पैसे आहेत. पण तसा खेळ तुम्हाला करता आला पाहिजे. कारण आज बघा ज्याही स्पर्धा ऑल इंडिया आयकॉन्सच्या ज्याही टुर्नामेंट आज होतात व्यावसायिक क्रिकेट होतात प्रत्येकी खेळाडूला बघा एक ठराविक पॅकेज दिला जातो. पण त्या लेवलचा खेळ आणि त्या लेवलचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. सेकंड ओव्हर गोलंदाज शिवदास कामनकर. बघा टायमर सुरू आहे. बघा सध्या टायमर थांबलाय. जेव्हा तुम्ही गोलंदाजीला सुरुवात कराल तेव्हा टायमर सुरू होईल. धाव फळक 16 वरती. 3 ओव्हरचा खेळ अजून देखील बाकी. सेकंड ओव्हर शिवदास कामनकर आणि समोर जयेश म्हात्रे असतील. लपथामा विकेट. पहिलाच बॉल आतली कडा. बॉल मागे चालला. फाईन लेगला फिल्डर आणि मिळेल एक सिंगल रन. सोमनाथ म्हात्रे यांची बॅट चालणं देखील आवश्यक. कारण हे टोटल तेव्हा चेज होऊ शकतं जेव्हा दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होईल. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं की 3 षटकांमध्ये 64 धावा चेज झाल्या होत्या आणि ते करून दाखवलं होतं आकाशने सारंगावचा. आणि आता देखील जर आपण पाहिलं तर 17 मध्ये 58ची आवश्यकता. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. बघा ज्या परिस्थितीमध्ये सरळ बॅटने चांगले फटके येऊ शकतात तिथे स्विच हिटचा फटका खेळण्याचा हा प्रयत्न कितपत योग्य आहे हा प्रश्न आता निर्माण होतो. कारण जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी वाऱ्याचा प्रवाह थर्ड अंपायरची मागणी केली जात आहे मैदानामध्ये. आमचे 3रे पंच आपण जायचे त्वरित जा. कारण गोलंदाजाच्या ऍक्शनवरती ऑब्जेक्शन घेतला गेला. आणि जेव्हा टॉस खऱ्या अर्थाने मागील सामन्याचा झाला तिथे आपण कॅप्टन कूल ईशांतला पाहिलं. ब्लॅक डायमंड ऑफ वडघर आणि नवीन हत्यार वडघर संघाचं तो देखील इन ऍक्शन मध्ये दिसेल. स्पेशली कॅरेबियन बेटावर ही स्पर्धा खेळण्यासाठी कालच अर्जंट फ्लाईट बुक करून तो आलाय. मजेचा भाग नाही. ईशांत आपला जिनियस आहे तो राग नाही मानणार. मागच्या दिशेने आपण जाऊया. मागच्या दिशेने जाऊया. फुल टॉस हवेमध्ये लॉंग ऑफला फिल्डर. कॅच पकडली जाईल. अभिषेक म्हात्रे होते. कॅच पकडली अभिषेकने आणि दरम्यान इथे धक्का लागला. हा पहिला बाद झाला बॅटर सोमनाथ म्हात्रे.
नवीन फलंदाज विजय पाटील मैदानाच्या हातामध्ये येतोय. पगला धक्का लागला. सोमनाथ म्हात्रे अपेक्षा भरपूर सारा होता बट त्या अपेक्षांवरती खरे उतरले नाहीयेत. पगला धक्का. जीत पाटील देखील इन ॲक्शन मध्ये दिसणार आहेत पुढील सामन्यामध्ये. आणि अजून देखील कवाड येथे जी घटना घडली होती ती विचार करून आज देखील मी हसतो. कारण लास्ट सीझनमध्ये जेव्हा भिवंडी सिटी ओपनची जी स्पर्धा होती तेव्हा जीत पाटील आम्हाला भेटले होते आणि तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती. माझ्या दिशेने आपण जाऊया. स्क्वेअर कटचा फटका बॉल दरम्यान इथे जातो. बॅकवर्ड पॉईंट रिजन बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार दरम्यान इथे येतो. बघा सध्या सगळीला या सामन्यामध्ये जर आपण विचार केला ना तर जे समीकरण आहे ते फार अवघड. कारण 21 धावा स्कोर कार्डवरती चेंडू शिल्लक आहेत येणारे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून देखील आवश्यकता असेल 54 धाब्यांची. 54 अजून देखील बनवायचे. चौकार आहे तो विजय पाटील यांच्या बॅटमधला. पुढचा बॉल स्विचेटचा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. शेवटचा एक चेंडू असेल या दुसऱ्या ओव्हरमधला. बघा शिवदास कामनकर देखील एक अनुभवी खेळाडू आहे. कारण जशी सोमनाथची विकेट घेतली चेहऱ्यावरती स्माईल सोमनाथच्या देखील होती शिवदासच्या देखील होती. कारण पाहिलं गेलं तर हे सिनियर प्लेअर आहेत. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल ऑन साईडला हा फटका. दरम्यान डीप मिड विकेटला फिल्डिंग चांगलीच राहिली. मिळेल फक्त एक सिंगल. खेळ समाप्त आता 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फळक जाऊन पोहोचला 22. आणि त्या स्पर्धेमध्ये मला आठवतं लास्ट सीझनमध्ये एक निसटता विजय दर्शन पाटील यांनी मिळवून दिला होता. त्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी मॅच फिनिश देखील केली होती. बट त्याच्या आधी जे घडलं होतं त्याची चर्चा आम्ही कधी करणार नाही. त्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी त्यामध्ये जीत पाटील यांचा मी आवर्जून उल्लेख केला. पण जीत पाटील यांनी जो विषय छेडला होता त्याची चर्चा आम्ही कधीच करू शकत नाही. मॅचच्या दिशेने जाऊया. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये आवश्यकता असेल आता 53 धाब्यांची. बघा मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं की 12 मध्ये 46 धावा चेज झाल्या होत्या. अवघा एक चेंडू ठेवून तो सामना जिंकला होता सारंगावने. 53 शिल्लक आहेत. म्हणजे अजून देखील बघा सामना पूर्णपणे तरी संपलेला नाहीये. पण हे 30 षटक गोलंदाज साजन पाटील. चला पिंपळा संघ थोडी घाई करा आता. 12 मध्ये 53 धाब्यांची आवश्यकता. साजन पाटील. पिंपळास गावचं क्रिकेट देखील फार मोठं. जालिंदरनाथ पाटील दादांचं देखील आगमन. त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती ते विराजमान आहेत. दादांचं हार्दिक स्वागत आहे. हा बॉल सोडून दिला होता विजयनं बट लाईन चांगली. निर्धाव चेंडू येतो. डॉट बॉलने सुरुवात. एक निर्धाव चेंडू देखील पिंपळा संघाला या सामन्यामध्ये आता विजयाच्या दिशेने घेऊन चालला. फुल लेन टाकला. स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑनला रोहन. चांगली फिल्डिंग. फक्त मिळेल एक सिंगल. बघा सिंगल डबलने तर काही फरक पडणार नाही आहे. पिंपळा संघासाठी देखील हे क्रीडांगण नेहमी जेव्हा पिंपळा संघ या क्रीडांगणावरती खेळतो तेव्हा चांगला परफॉर्मन्स राहिला. कारण मागील सीझनमध्ये जेव्हा आमदार चषक झाला होता त्याचा फायनल मॅचपर्यंत हा संघ पोहोचला होता आम्हाला आठवतं. आणि फायनलमध्ये एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवेच अगेन्स्ट काही ज्या मिस्टेक्स घडल्या त्या जोरावरती ती फायनल हायवे दिवे टीमने जिंकली होती. बट हा फटका जबरदस्त. बॉल जातो बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. षटकार इथे येतोय. बघा डॉक्टर जयेश म्हात्रे सध्या सगळीला त्यांची जो स्किल लेवल आहे ना तो मैदानात मध्ये दाखवतात. 3 मोठे फटके आलेत. पुल करायचं होतं. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये येणार आहे 2. दोन चेंडू अजून देखील बाकी. ऑन साइडला फटका. डीप मध्ये फिल्डर आता शिवदास आहेत. फक्त एक सिंगल मिळेल. बघा सोमनाथ यांनी देखील सांगितलेच होतं जेव्हा टॉस कंप्लीट झाला होता की संपूर्ण नवीन खेळाडू आहेत त्या अनुषंगाने आम्ही आमच्या
परीने बेस्ट देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि बॉल दरम्यान जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तसेच अभिषेक म्हात्रे हा सामना खेळतात, तर त्यांच्यासाठी विनीत मडवी आणि शुभम भोईर तसेच कुशल पाटील तसेच प्रवीण चौधरी पिंपळास यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आपलं सर्वांचं देखील हार्दिक स्वागत. 6 चेंडू शिल्लक. सर टीम पिंपळास आता चर्चा करण्यासाठी देखील जास्त काही उरलेलं नाहीये. सामन्याला सुरुवात करा. अभिषेक म्हात्रेच तयार होतो लास्ट ओव्हरसाठी. शेवटचं षटक आणि इथनं जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं धाव फळक 34 वरती, म्हणजे लास्ट ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 41 धावांची आवश्यकता. चला थोडी घाई करा, कारण यानंतर देखील 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळवायचेच आहेत. चला टीम पिंपळास थोडी घाई, कारण मग 6 मध्ये 41 धावा हव्या आहेत. 6 लिगल बॉल टाकले, 6 षटकार जरी आले तरी सुद्धा पिंपळासच जिंकणार आहे. चला पिंपळास टीम 6:41. पहिलाच बॉल ऑन साइडला हा फटका डीप मिड विकेटला. फिल्डर धावतात वेगाने, पण त्यांना देखील बीट करून हा बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतो आणि 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे या सामन्यामध्ये. आणि बघा हे जे फटके येतात ना, ते फक्त पराभवाचं अंतर कमी करू शकतात. अभिषेक म्हात्रे या लास्ट ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने सुरुवात. आणि खऱ्या अर्थाने बघा, जेव्हा असे समीकरण जेव्हा असतात आणि आपल्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळते, तेव्हा आपल्या परीने आपल्याला एक्सपेरिमेंट करण्याची देखील संधी असते. बॅटचा टो एंडला लागला. फिल्डर आहेत कव्हर क्षेत्रामध्ये सचिन म्हस्के, बट मिसफिल्ड झाली. बॅकअपला खेळाडू रोहन येतोय, तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. यश म्हस्के आणि विनीत मडवी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज अभिषेकसाठी विकेट हॅट्रिक जर घेतली तर 2000 दिले जातील. पण सध्या घडीला आता 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडू बाकी आहेत. कदाचित एखाद्या विकेटसाठी काही प्राइज लावलं असतं तर ते मिळू देखील शकलं असतं, पण आता 3 चेंडू सलगचे 3 विकेट काढणं थोडं अवघड. फुल लाईन टाकला, स्ट्रेट बॅटने स्ट्रोक. लॉंग ऑनला फिल्डर आहेत रोहन. आणि या मॅच मध्ये जास्त काही उरलेलं नाहीये, कारण 6 मध्ये 41 बनवायच्या होत्या. आता फक्त 2 चेंडू बाकी असतील आणि पुढील सामना पाहायला विसरू नका. यजमान संघ या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ गावदेवी स्पोर्ट्स वडघर संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल. ऑन साइडला फटका. फिल्डर दरम्यान दर्शन माळी आहेत काऊ फेस मध्ये. फक्त 1 चेंडू शिल्लक असेल सामन्यामध्ये आणि हा सामना जसा समाप्त होईल तसे त्वरित फिल्डिंग सेट करा टीम वडघर. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. सामना दरम्यान इथे जिंकलाय टीम म्हसोबा पिंपलास टीमने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पिंपलास अँड हार्ड लक टीम रांजनोली. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया या सामन्याचा सामनावीर ठरला ज्याने इंडिव्हिज्युअली बनवला 47 धावांची अप्रतिम इनिंग साकारली पहिल्या सत्रामध्ये साजन पाटील यांनी आणि तेच ठरलेत या सामन्याचे सामनावीर.